मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गावच्या आरोग्य केंद्रात मंजुळा मांजरे नर्स म्हणून नेमून आली आणि गावात एकच खळबळ माजली. मंजुळा रंगानं सावळी पण वयानं तरुण होती. अंगानं शेलाटी पण स्वभावानं मनमिळाऊ होती. मंजुळा मांजरे आपल्या गावी येणार याची खबर मिळताच खाशाबा पाटलांनी तिची भेट घेतली आणि विचारलं, काय मंजुळाबाई, आमच्या गावी येणार हायसा म्हण? होय, नेमणूक तर झाली आहे. नेमणूक तर झाल्या म्हणजे येणार हे पक्क नवं. आता आलं तर पाहिजेलच की. याच खरं. हा, राहणार कुठं आहेसा तुम्ही? आता ते तिथं आल्यावर ठरवायचं. आत्ताच काय व सांगू तुम्हासनी. मंजुळाबाई, तिथं आल्यावरती कसं ठरवणार हायसा? आधी ठरवूनच तिथं यायला पाहिजे. एकदा तिथं आल्यावर तुम्हाला ठरवायला कठीण जाईल बघा. कठीण जायचं काय कारण? आपल्या असेल ती नोकरी करायची आणि कुठंतरी अंग टाकायचं. काहीतरी शिजवून खायचं, त्यात व एवढं काय कठीण? मंजुळाबाई, हे झालं तुमचं धोरण. खरं आमचं गाव फार बाराचं हाय. माणसं फार इबलीस हाय, ती इबलीस. असं नात का? आपण चांगलं असलं म्हणजे झालं. आपण बरं की आपलं काम बरं असं राहिलं की लोक काय करते ती. आपण कसं वागतोया त्यावर लोकांचं वागणं असतंय. अव हे रगड झाली तुमची बाजू. खरं दिवसमान कसला आले ते बघतायसा नव. तुम्ही आपलं सरळ माझ्या घरी राहायला या. तुमच्या घरी? अवघडायचं कशाला त्यात? आमचं घर हाय मोठं आणि त्यातनं दुसरं असं की माझी तब्येत हाय नाजूक. तुम्ही आपल्या हाताशी असल्या म्हणजे बरं. दुखलं खुपलं लागलं सवरलं नर्सबाई जवळ असलेली बरी. आरोग्य केंद्राची तुमची ड्युटी संपली की आमची ड्युटी सुरू बघा तुम्हाला. आजाराची सेवा हेच आमचं ब्रीद आहे. कसं लाखातलं बोललासा बघा. आजाराची सेवा त्याला समाधान, हेच नर्सचं समाधान. मंजुळाबाई, मग तुम्ही आमच्याकडे येणार असं मी पक्क धरून चालतो. येऊ की. तुम्ही एवढ्या आक्तीनं बोलवतायसा. माझं तरी जीवाभावाचं त्या गावात कोण असं आहे? माणसाला माणसाचा आधार लागतो या. तेवढंच मला बी घरीच राहिल्यासारखं वाटेल नवं. मग आता हे फिक्स ठरलं बघा. माझं काही सामान फार नाही. जे थोडंफार आहे तेच घेऊन येणार. एकटीचा असं काय आणि किती असणार नाही का? सामानाची तुम्ही कशाला काळजी करतायसा हो? तुम्ही नुसतं या, बाकीचं सगळं मी करतो व्यवस्थित. छे छे, तुम्हाला कशाला उगाच त्रास? अव तुमची कामं तुम्हाला काय कमी असणार आहे ती वय? अव बाई, आमची कामं किती बी असू द्या आणि काय बी असू द्या, तुमचं काम पहिलं. एक्सप्रेस अर्जंट आणि मगच आमचं काम. बस, आणि काय पाहिजे? पाटील, तुम्ही अगदी मला शर्मिंद केलंयसा बघा. मंजुळा मांजरे गावच्या आरोग्य केंद्रात काम करायची आणि आपल्या कामाची वेळ संपली की सरळ खाशाबा पाटलाच्या वाड्यातल्या आपल्या खोलीत जायची. आरोग्य केंद्र ते खोली आणि खोली ते आरोग्य केंद्र एवढाच तिचा प्रवास होई. तोही पायी होई. खाली मानेनं आणि जलद चालीनं ती कामावर जायची आणि तशीच माघारी यायची. आरोग्य केंद्रात डॉक्टरची पेशंटची तिने मन जिंकली होती. मधुर वाणी, गोड वागणं आणि टापटीप राहणं यांमुळं मंजुळा मांजरे या परिचारिकेनं सर्वांवर भलतीच छाप पाडली होती. खोलीवर परत आल्यावर खाशाबा पाटला समवेत तिचा चहा होई. मग पाटलांशी गप्पा टप्पा आणि आरोग्याची चर्चा. काय खावं, काय खाऊ नये, किती खावं, केव्हा खाऊ नये, व्यायाम कोणता घ्यावा, कसा घ्यावा वगैरे माहिती मंजुळा मांजरे खाशाबा पाटलांना द्यायची. पाटीलही ही सारी माहिती मन लावून ऐकून घ्यायचे. मंजुळा म्हणजे त्यांना संजीवनच ऐकून. एकदा सरपंच बंडोबा तिला म्हणाले, काय मंजुळाबाई, कशी काय चालल्या नोकरी म्हणायचं? नोकरी कशी चालल्या हे मीच कसं सांगू? हे आपण सांगायचं. कसं आहे आमचं गाव? छान आहे की. कसं आहे आरोग्य केंद्र?
ठीक आहे की. ठीकच आहे. ठीक म्हणजे चांगलं आहे. कामाचा ताण फार पडतोय व्हय तुम्हासनी? काही विशेष नाही हो. केंद्रातला ताण फार पडत नसेल नव? पेशंट फार असले की थोडा ताण, कमी असले की कमी ताण, पण काही विशेष असं नाही. पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करता त्याचा ताण फार पडत असणार बघा. प्रायव्हेट प्रॅक्टिस? नाही, म्हणजे खाशाबा पाटलांकडं तुमची दमछाक होत असणार हो. छे छे, ती कसली? अव खरं तर केंद्रातलं काम झाल्यावर तुम्हाला विश्रांती पाहिजेल का नको? खरं खाशाबा तुम्हाला दमवीत असणार की. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचा? आणि गैरसमज? बाई, तुम्ही आज आलायसा ह्या गावात, खाशाबाच्या बारशाला आम्ही होतो, आम्हाला शिकवतायसा वय ह्या गोष्टी. त्यांची तब्येत बरी नसते. काय धाड भरल्या वय त्याच्या तब्येतीला? तोडला तर 4 डुकरं जीवतील की. असं का म्हणताय? अव तो सांगणार आणि तुम्ही ऐकणार वय? गावात तुम्ही दुसरीकडं कुठं राहायचं सोडून नेमका त्याच्याच घरीच कशाला गेलायसा राहायला? कसायाला गाय धार्जिणी म्हणत्या ती ते ह्या असं हाय. कुठंतरी राहायचं ते तिथं राहत्या. काय फरक पडतोया? वा, फरक पडतोया ना? नाही व कसा? मी नाही समजले. ते तुम्ही नाही समजायचा. असो, आमची तब्येत बिघडल्या, आम्हाला काय कमी जास्त झालं मग आम्ही काय करावं? कुठं जावं? आरोग्य केंद्रात या ना. डॉक्टर हाय ती, मी बी हाय की तिथं. तुम्ही इथं आल्यापासून खाशाबा पेशंट म्हणून एकदा तरी केंद्रात आलाय का? त्यो कशाला येईल? केंद्रच त्याच्या घरी बाडबिस्तारा टाकून असल्यावरती त्याला केंद्रात जायची जरुरीच काय? तसं नाही. अहो तसंच हाय. आम्हाला केंद्रातलं गाव जेवण आणि खाशाबाला तेवढं घरचं स्पेशल ताट असला प्रकार झालाय का नाही व? आता त्यांच्या वाड्यातल्या खोलीत राहत्या याचा त्यांना थोडा होत असेल फायदा, पण केंद्रात ज्या सुया आणि औषधं आहेत ती घरी व कशी असणार? घरी तुम्ही असतायसा का नाही? तुम्ही त्याच्याजवळ म्हणजे अख्खं आरोग्य केंद्र त्याच्याकडे असल्यागत झालंय की व? गोळ्या औषधं मलम काय लागल ते तुम्ही केंद्रातनं त्याच्यासाठी नेलं, कोण तुम्हाला अडवणार हाय, विचारणार हाय? हो, पण मी तसं काही नेत नाही. कुणाकडनं तरी लावून देत असाल की, त्याच्या गडी माणसाकडनं पाठवत असाल, तुम्ही स्वतःच कशाला न्यायला पाहिजेल? तुम्ही म्हणताय त्यातला काही प्रकार मुळीच नाहीये. बघा, म्हणजे तुम्ही त्याच्याकडं हायसा, ह्याचा त्याला एवढा फायदा हाय की गोळ्या मलम आणि औषधं त्याला लागतच नाही व. तुम्ही हायसा म्हणजे सगळं पोचलं की त्याला. गोळ्या मलम औषधं आम्हाला आणि तुमचा सहवास त्याला, ही वाटणी काय न्यायाची नाही. उद्या दुसरीकडं कुठं बी राहिले तरी ज्यांच्या घरी राहणार त्या माणसाबद्दल तुम्ही असंच म्हणणार, नाही का? म्हणूनच बाई, आपण सरळ आरोग्य केंद्रात राहावं. बाटल्या गोळ्या मलम तिथं नर्सनं असावं. खाशाबा पाटील व कोण हाय? बंडोबा सरपंचांच्या या बोलण्यावर मंजुळा मांजरे काय उत्तर देणार? खाशाबा पाटील म्हणाले होते, गाव इबलीस हाय. त्याचा पडताळा मंजुळाला येऊ लागला. आपण भलं की आपलं काम भलं, असं राहिलं तर कुणाची काही कटकटच उरणार नाही, असा तिचा जो समज होता तो खोटा पडत चालला. मंजुळा मांजरेवर असा प्रसंग बंडोबानं आणावा, हे गावच्या आणि बंडोबाच्या प्रकृतीला धरूनच होतं. परंतु मंजुळा मांजरेच्या स्वभावाला आणि वर्तनाला ते पटत नव्हतं. आपण कुणाचा काहीही अपराध केला नसताना आपला असा छळ का व्हावा हेच तिला पटत नव्हतं. सरपंच बंडोबानं आणखी 1-2 वेळा मंजुळाला याच प्रश्नावर घेतलं आणि 3-4 महिन्यात मंजुळा आपलं बिऱ्हाड बदलत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं वरपर्यंत खटपटी आणि लटपटी करून मंजुळा मांजरेच्या बदलीची ऑर्डर आणली. ती अचानक बदलीची ऑर्डर बघून मंजुळा मांजरेच्या पोटात तर खड्डाच पडला. डॉक्टर आणि पेशंट्स यांनाही धक्काच बसला. मंजुळा मांजरेसारखी कामसू, चलाक, हसतमुख आणि मनमिळावू परिचारिका एकाएकी बदलून चालली याचं त्यांना वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. बदलीची ऑर्डर खाशाबा पाटलांना दाखवित असताना तिला हुंदका आवरला नाही. हे सरपंच बंडोबाचं काम असणार. होय, त्यांचंच. कशावरून?
ते मला तुमच्याकडचं बिऱ्हाड हलव म्हणून मागे लागले होते. मग मला तू हे सांगायचं नाहीस व्हय? नाही सांगितलं. का नाही सांगितलंस? माझ्यामुळं तुमच्यात वाईटपणा यायला नको म्हणून. सरपंचात आणि आमच्यात वाईटपणा काय आजचा हाय? त्याची काळजी तुला करायचं कारण काय? तरी मी बजावलं होतं. गाव बाराचं हाय, माणसं इबलीस हाय ती. मी काहीच चुकले नाही. चुकली नाहीस खरं. बंडोबा सावताच असं म्हणतो या हे माझ्या कानावर घालायचं, मला सांगायचं. मी त्याचा काय लगेच खून करणार होतो का तो लगेच माझा खून करणार होता? मला वाटलं ते नुसतं सांगून थांबतील, बदलीपर्यंत जातील असं वाटलं नव्हतं. साप कधी नुसता वास घेऊन थांबल व्हय? तो फळा मारणारच की. मला त्यांच्या या डावाची कल्पना काय आली नाही. आम्हाला आले असते, आमच्या कानावर घालायचं होतं त्यासाठी. चुकलं माझं. ठीक आहे, जाते मी. कुठं? बदलीच्या गावाला. काय खूळ लागलंय का? खूळ का लागतं या? नोकरी म्हणजे बदली होणारच की. आज नाही तरी 3 वर्षांनी झालीच असती बदली. बदलीची नोकरी पत्करली तर बदली होईल त्या गावाला जायला नको? तू बदलीची नोकरी पत्करली असशील खरं, आम्ही बदलीची नर्स पत्करलेली नाही, त्याचं ग काय करणार? म्हणजे आता कुठं माझी तब्येत सुधारायला लागली या आणि अशी मधीच तुम्हाला सोडून जाणार? अधूनमधून येईन की मी. तुम्ही येत जावा बदलीच्या गावी. पत्र पाठवा, मी पाठवीन. टपालानं होणाऱ्या भेटी खऱ्या नव्हत. मग आता कसं करायचं? काय करायचं नाही. मला गेलं पाहिजे. माझा बॉन्ड आहे, करार आहे. काय फाशी देत्याली काय गेलं नाही तर? ती दिली असती तर बरं झालं असतं. कायमची सुटली तरी असते या जाचातनं. जीव एवढा नको झालाय व्हय? काय हा छळ? खरा आम्हाला आमचा जीव जगवायचा आहे की. तुमचा जीव लाखमोलाचा आहे, तो जगला पाहिजे. हवं तर माझंही आयुष्य तुम्ही घ्या. आयला अगदी तिळगुळ दिल्यागत आयुष्य द्यायला निघालीस की तू. का? खोटं वाटतंय होय? खोटं कशानं वाटतंय? खरंच वाटतंय. खरं आम्हाला सोडून जाताना यातना होत नाही ती. खूप होत आहेत. मग कशाला निघालीस? नोकरीला, पोटासाठी. वारं भरून भागत नाही. ह्यो राजीनामा सही कर ह्याच्यावर. नोकरी सोडून? सोडायची. आणि करार? त्याचं पैसे भरायची जुडणी मी केली या. आणि मी करू काय? घाबरू नगस. तुला जेवढा पगार मिळतो या त्या चढ 25 रुपये देतो मी. खरं ही नोकरी सोडायची आणि माझ्याकडंच राहायचं. तुम्हाला कशाला उगाच माझा त्रास? भरल्या गाडीला चिपाडाचं वजन असतं या आणि डॉक्टरला बिल जातंय सगळ्या घरचं मिळून. तोच तुझा पगार समजीन मी. तुम्हाला निष्कारण त्रास. तो माझा मी बघून घेईन. गावोगाव बदलून जायचा आणि दर गावात एक बंडोबा सरपंच असायचा. त्यापेक्षा एका गावात एका पेशंटसाठी राहिलेलं काय वायट? किती दिवस? तुझ्या आणि खाशाबाच्या कुडीत जीव असे पत्तूर. समजलीस?